नमस्कार मित्रांनो, आज 13 फेब्रुवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलाय. आजचा एपिसोड खूप हटके आहे. कान्हा आता ऑफिसला जॉईन झालाय आणि त्याने असा प्रण घेतलाय की तो एका महिन्यात सरकारला संपवणार आहे. त्याचबरोबर कान्हाला स्वतःचा केबिन मिळालाय. ऑफिसच्या मुली आता कान्हा बरोबर फ्लर्ट सुद्धा करतात, तर आता सखी जेलस होते. त्याचबरोबर हा परशू कान्हाला आल्याबरोबर त्याची लायकी दाखवतो, पण सरकार परशूची चांगलीच लावणार आहे. परशूला ती फाईलवर घेते. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. आजचा एपिसोड खूप मस्त आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर फक्त खरे रिव्ह्यूज असतात. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. तर मित्रांनो, कान्हाने सखीने दिलेलं तिच्या बाबांचा सूट म्हणजे राघव कामाचा सूट घातला असतो. आणि ऑफकोर्स आता ही सरकार खोटी तेजस्विनी बनवून फिरते, म्हणून तिला या सूट बद्दल माहितीच नसतं. आता हे बघून सखीला खूप आश्चर्य होतं. सखी आता सरकारला म्हणते, थोडं आठवून बघा, नीट आठवेल तुम्हाला. पण या सरकारला कुठे आठवणार. ती आता म्हणते, कोडी सोडवण्या इतका वेळ नाहीये माझ्याकडे. तितक्यात आता गौतमच सांगतो की हे राघव दादांचे कपडे आहे. तर मित्रांनो, हे ऐकल्याबरोबर आता ही मनस्विनी म्हणजेच सरकार नाटकं करू लागते आणि म्हणते, ओ या, अरे देवा, हे तर राघवचे कपडे आहेत, हा राघवचा सूट आहे. आणि ती सगळ्यांसमोर विसरण्याचं नाटकं करते आणि म्हणते, अरे हो, हा तोच रंग आहे, तोच टेक्स्चर आहे. तरीच मला वाटलं की हा सूट मी कुठेतरी पाहिलाय. तर मित्रांनो, इतकंच नाही तर ही खोटं खोटं रडू सुद्धा लागते. पण हे आता सखीच्या बरोबर लक्षात येतं. तर आता कान्हाच म्हणतो सरकारला, ठीक आहे, इतकं काही नाही, त्यात मी समजू शकतो. मित्रांनो, कान्हाच्या सुद्धा आता हे लक्षात आलं असतं की ही मनस्विनी नाटकं करते म्हणून. तर पुढे आता कान्हा म्हणतो, ते म्हणतात ना की बापांचे कपडे घातल्यानंतर मुलाला असा एक वेगळाच अभिमान वाटतो, तसा सेम अभिमान आता मला या क्षणाला वाटतोय. फक्त हे माझे बापाचे नाही तर माझ्या सासऱ्याचे कपडे आहे. तर मित्रांनो, आता कान्हा सखीला विचारतो, सखी मॅडम, मी तुमच्या बाबांनी एवढा नाही पण थोडा तरी रुबाबदार दिसतोय ना या कपड्यांमध्ये. तर आता सखी इमोशनल होते कान्हाकडे बघून आणि म्हणते, तू खूप छान दिसतोयस कान्हा, एकदम डॅशिंग. तर आता हे मनस्विनीला खटकतं आणि आता मनस्विनी म्हणते, कौतुक सोहळा जर झाला असेल तर कान्हा ऑफिसला जाऊया का आपण. नाही काय ना, पहिला दिवस आहे तुझा, उशीर व्हायला नको तुला. तर आता कान्हा म्हणतो, हो हो. तर मित्रांनो, सरकार आणि परशू समोर निघून जातात. त्यानंतर आता सखी कान्हाला म्हणते, कान्हा, तू नवीन कामाची सुरुवात करतोयस तर देवाचे पाया पड. कान्हा म्हणतो, हो चला. तर सखी आता कान्हाला म्हणते, 1 मिनिट. आणि डायनिंगवर ठेवलेला तिने स्वतःच्या हाताने बनवलेला टिफिन सखी कान्हाच्या हाती देते. तर हे दोघं तिथून निघून जातात. पण या मीनाक्षीला वेगळीच भीती असते. मीनाक्षी मनात म्हणते, याला नोकरी तर मिळाली, या घरात तर तो शिरलाच आहे आणि याला सखीची सुद्धा आता साथ मिळाली आहे. आता यांना बाजूला करून जर कान्हाने त्यांची जागा मिळवली तर, अशी तिच्या मनात भीती असते. तर बघा मित्रांनो, काय होतं, कान्हा आणि सखी आता बाहेर येतात. तर इथे काय होतं, कान्हा त्याचा फोन विसरतो, तर सखी त्याचा फोन म्हणजे कान्हाचा फोन आणि त्याची बॅग आणून देते. तर आता कान्हा सखीला म्हणतो, अरे मी तर फोन विसरलोच होतो, कोणाचा फोन तर नव्हता आला ना. तर आता सखी कान्हाला म्हणते, नाही बॉस, कोणाचाच फोन नव्हता. त्यानंतर आता सखी स्माइल करते. पुढे आता कान्हाला समजत नसतं. आता सखी म्हणते, हे घ्या बॉस, तुमची बॅग. तर मित्रांनो, आता कान्हा दुर्लक्ष करतो आणि तो गाडी चालवायला जाणार असतो. तर त्या सखी त्याला थांबवतो आणि म्हणते, सर काय करताय तुम्ही. सखी आता कान्हाचा हात पकडते आणि त्याला चक्क म्हणते, आज तुम्ही मागं बसा सर. तर आता कान्हा म्हणतो, अरे बेबी सरकार, हे असं कसं शक्य आहे. सखी आता स्माइल करते आणि कान्हाला म्हणते, सगळं शक्य आहे सर, चावी प्लीज. असं आता ती सखी हात समोर करत कान्हाला चावी मागते. कान्हा आता त्याच्या कारची चावी देऊन देतो. आता कान्हाला थोडं विचित्रच वाटत असतं सगळं, पण सखीला कान्हाला स्पेशल फील करवायचं असतं त्याच्या ऑफिसच्या पहिल्या दिवशी. आणि सखी आपल्या कान्हाला प्रिन्स ट्रीटमेंट देत असते. सखी आता दार वगैरे सुद्धा उघडून देते कान्हासाठी आणि म्हणते, चला सर, बसा बसा लवकर, उशीर होईल तुम्हाला. तर मित्रांनो, सखी खूप खुश असते आणि कान्हासाठी ती एक्सायटेड सुद्धा असते, त्याचा पहिला दिवस असतो म्हणून. सखी आता मागचं दार वगैरे उघडते कान्हासाठी, त्याला बसवते सुद्धा आणि समोर ती बसते ड्रायव्हर सीटवर. सखी आता कान्हाला कारमध्ये बसल्यावर म्हणते, कालपर्यंत तू माझा सारथी होतास, मिस्टर कान्हा महाडिक, आज मी तुमची सारथी होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे, चालेल ना अर्जुना. अशी ती गंमत सुद्धा घेते आपल्या कान्हाची. म्हणजे आज रोल्स रिव्हर्स झाले, तर सखी कान्हा झाली आणि आपला कान्हा अर्जुन झालाय. तर आता कान्हा सुद्धा म्हणतो सखीला, जसं तुम्ही म्हणाल सारथी. सखी आता स्माइल करते, गणपती बाप्पांचं नाव घेते आणि गाडी सुरू करते. तर मित्रांनो, कान्हाचं ध्येय म्हणजे सरकारला उद्ध्वस्त करणं आणि यात सखीच त्याची हेल्प करत आहे. सखी कान्हाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. तर मित्रांनो, खूप छान भाग आहे आजचा, बघत राहा काय होतं ते. आता सखी आणि कान्हा ऑफिसमध्ये आले असतात. कान्हा आता सखीला म्हणतो, या डब्यासाठी थँक्यू, पण का उगाच माझ्यासाठी तुम्ही हे डबा वगैरे करत बसल्यात. माझ्यासाठी कोणी असं त्रास घेतलेलं मला नाही आवडत.
तर आता सखी कानाला म्हणते, अच्छा मित्रासाठी काय केलं, त्याला त्रास म्हणतात, पण मी तर असं ऐकलं नव्हतं चाळीत. तर त्यानंतर लगेच आता सखी कानाला म्हणते, सर 335 रुपये झालेत, सो तुम्ही कॅश पेमेंट कराल की ऑनलाईन. तर आता काना सुद्धा स्माइल करतो. कानाला समजलं असतं की या दोघांच्या नात्यामध्ये थँक्यू आणि सॉरी नाही चालणार आहे. तर काय होतं मित्रांनो, आता कान्हा उतरणार असतो कारमधून, तर सखी मध्ये थांबा सर. तर आता सखी स्वतः कानासाठी डोअर ओपन करायला जाणार असते. तितक्यात आता सखी कारमधून उतरणार तर सगळे एम्प्लॉईज आता सखीला गुड मॉर्निंग असं ग्रीट करू लागतात. तर त्यानंतर आता एक मुलगी सुद्धा येते तिथे, जे ऑफिसचीच एम्प्लॉई असते त्यांच्या, आणि ती सखीला बघून म्हणते, सखी मॅडम तुम्ही इथे, अहो आधी सांगायचं ना, तुमच्यासाठी छान काहीतरी प्लॅन करता आलं असतं. तर आता सखी म्हणते, नाही नाही इट्स ओके. तर मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की सखी सुद्धा डाऊन टू अर्थच असते. त्यानंतर आता सखी कान्हासाठी दार सुद्धा ओपन करते कारचं. तर डोअर ओपन केल्यावर कान्हा कारमधून उतरतो आणि ही जी ऑफिसची एम्प्लॉई असते ना मित्रांनो, ही आता कान्हाकडे बघतच राहते. इतकंच नाही तर ती कान्हासोबत फ्लर्ट सुद्धा करते. तर मित्रांनो आता सखीला हे थोडं विचित्रच वाटतं. आता ही जी ऑफिसची एम्प्लॉई ही कान्हाकडे सतत एकटक बघत असते, पण आपला कान्हा आता सखीकडे बघतो. तर ही मुलगी स्माइल वगैरे करते कानाकडे बघून. तर आता सखी लगेच म्हणते, हे माझे मिस्टर आहे. आता सखीला थोडंसं जेलस फील होतं मित्रांनो. तर इथे काय होतं, ही ऑफिसची एम्प्लॉई म्हणते, हो हो यांना कोण नाही ओळखत, हे कान्हा महाडिक आहे सॉलिड. तर मित्रांनो आता कान्हाला सुद्धा सखीची भीती वाटायला लागते. तर कान्हा सखीकडे बघत राहतो मध्ये मध्ये. तर आता कान्हा स्वतः त्या मुलीला म्हणतो, तुम्हाला उशीर होत असेल ना ऑफिसमध्ये जायला. तर मित्रांनो आता कान्हाला सोडून जायची या मुलीची तर इच्छा नसते, पण ती म्हणते हो हो बाय, आणि ती निघून जाते. तर ती निघून गेल्यावर आता सखी कान्हाला म्हणते, अवघड आहे. तर कान्हा आता ही गोष्ट हसण्यातच नेतो. त्यानंतर कान्हा आता सखीला त्याची बॅग मागतो आणि म्हणतो सखीला चला येतो मी. पण सखी म्हणते, नाही नाही 1 मिनिट थांब, नेमकी मी एक गोष्ट विसरले, मी पटकन समोरच्या दुकानातून घेऊन येते, आलेच असं म्हणत आता सखी निघून जाते. कान्हा विचारतो पण सखी सांगतच नाही ती कशासाठी जात आहे म्हणून. आपल्याला लवकरच कळणार आहे. तर मित्रांनो आता सखी तर निघून जाते, पण बघा आता काय होतं, इथे आता संजय आणि किरण सुद्धा येणार आहे. तर आता सखी परत येते लगेच दही घेऊन कानासाठी. आता कान्हा विचारतो सखीला, हे सगळं कशासाठी. सखी सांगते, मला दाभाडे मावशीने सांगितलं होतं चांगल्या कामासाठी घरातून पळताना द्यावं, पण मी सुद्धा ना सकाळच्या घाई गडबडीमध्ये विसरून गेले, आता आठवलं म्हणून घेऊन आले. तर मित्रांनो त्यानंतर आता सखी कान्हाला दही देते, त्याला दही खाऊ घालते आणि कान्हाला ती ऑल द बेस्ट करते त्याच्या या नवीन प्रवासासाठी. आता कान्हा सुद्धा सखीला थँक्यू सो मच म्हणतो. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता सखी जाणार असते, कान्हा सखीला थांबवतो आणि म्हणतो, पुढे जाताना मागे राहून गेलेलं परत करायचं असं म्हणतात, नाहीतर मागे राहणाऱ्या गोष्टींमधलं संचित पुढे जाणाऱ्या गोष्टींमध्ये अडकून राहतं. सखीला तर आता ऑफकोर्स काहीच समजत नाही आणि सखी कान्हाला म्हणते, बापरे किती मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतोस तू, किती अवघड बोलतोस. आता कान्हा स्माइल करतो आणि हसतो. पुढे आता सखी म्हणते, सांग ना काय राहिलंय मागे. तर मित्रांनो कान्हा त्याच्या खिशातून एक छान सुंदरशी रिंग काढतो. तर ही रिंग आता सखीचीच असते. सखी आता लगेच म्हणते कान्हाला, अरे ही अंगठी तर. कान्हा म्हणतो, हो तुमचीच आहे. पुढे आता कान्हा सांगू लागतो सखीला, जेव्हा तुमचा ऍक्सिडेंट झाला होता ना तेव्हा ही माझ्या हातात राहून गेली होती. मित्रांनो आपल्याला तो सीन सुद्धा दाखवला जातो. पुढे आता कान्हा सखीला सांगू लागतो की तेव्हा तुमचे गौतम काका मला म्हणाले होते की सखीने तुला इतपत नाकारलंय की तू घातलेली अंगठी सुद्धा गळून पडली. तर मित्रांनो ही यांची एंगेजमेंटची रिंग असते. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, पण आज मला असं वाटतंय की कुठेतरी तुम्ही मला स्वीकारलंय. तर मित्रांनो आपल्याला सणाचे क्यूट मुवमेंट्स दाखवल्या जातात. कसं सखीने चाळीमध्ये कान्हाला मिठी वगैरे मारली होती, त्यांची पहिली भेट वगैरे सगळंच, त्यांचा सैयारामधला मुवमेंट. आणि त्यानंतर आता सखी तिचा हात पुढे करते आणि कान्हाला अंगठी घालायला सांगते इशाऱ्यामध्येच. कान्हा सुद्धा आता खूप खुश असतो आणि कान्हा खुशी खुशी सखीला ती अंगठी घालून देतो परत. आता सखीला फ्लॅशबॅक होतं, सखीला आठवतं की त्यांच्या एंगेजमेंटच्या दिवशी सुद्धा कान्हाने सखीला तीच अंगठी घातली होती. कान्हाला ते फील होत असतं आणि सखीला सुद्धा. त्यानंतर सखीला या दोघांचं लग्नाचं सुद्धा मुवमेंट्स आठवतात. सखीला आता प्रत्येक क्षणाची जाणीव होऊ लागते. तर मित्रांनो खूपच सुंदर सीन होता हा. आणि त्यानंतर आता कान्हा म्हणतो सखीला, आता परफेक्ट वाटतोय तुमचा हात. तर मित्रांनो त्यानंतर आता कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम जर तुम्ही मला रोज अशी ट्रीटमेंट दिली ना तर मी लगेच ऑफिसला तयार होऊन येणार, रोज अशी छान गाडी, असा छान डबा. तर आता सखी कान्हाला म्हणते, चला चला बस पुरे, आता कामावर लक्ष द्या चला. त्यानंतर आता सखी कान्हाला बाय करते आणि तिथून निघून जाते. कान्हाला आता हे सगळं खूप आवडलेलं असतं. बघा मित्रांनो काय होतं, कान्हा आता सखी कन्स्ट्रक्शन्स म्हणजे कामत कंपनीकडे बघतो आणि बाहेरच तो उभा असतो आणि त्या कंपनीकडे बघत म्हणतो, सरकार मला माहिती आहे की तुमचं हे जे साम्राज्य आहे ते अभिद्य आहे. मोठ्या हुशारीनं आणि चालाकीने तुम्ही हा किल्ला बांधलाय आणि या किल्ल्याला मी सुरुंग लावायला घेतलाय. नाही याच ऑफिस बाहेर तुम्हाला भीक मागायला लावली ना
तर नाव नाही सांगणार, कबीर देवदत्त किर्लोस्कर. खूप भारी सीन होता मित्रांनो हा. आता खऱ्या महायुद्धाची सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो इथे काय होतं, कान्हा वळून बघतो आणि त्याची नजर संजयकडे जाते. संजयने आता जॅकेट वगैरे घातलं असतं आणि तिथे आता किरण सुद्धा येतो. किरण आता हळूच आवाजात कान्हाला म्हणतो, कान्हा तुझ्यासाठी आजीचा निरोप आहे. कान्हा आता फोन घेतो आणि मा म्हणतात, कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी तुम्हा दोघांना मी तिथे पाठवलंय आणि बायकोसोबतचे हे नवीन नवरा नवरीचे चाडे संपले असतील तर आपल्या ध्येयपूर्तीच्या कामाला लागा. तेव्हा आजपासून संजय तुमच्या ऑफिसच्या बाहेरच असेल. घराला तर खिंडा पाडलाच आहे, तर आता ऑफिस पोखरायला सुरुवात करा. मला त्या तेजस्विनी कामाचं साम्राज्य जमीनदोस्त करायचंच आहे, असं म्हणून आता कान्हाची आजी फोन ठेवतात. तर बघा मित्रांनो काय होतं, कान्हा आता कंपनीच्या आतमध्ये एंट्री घेतो आणि तिथे रिसेप्शनिस्ट जी असते ती परशू सोबत कॉलवर बोलत असते. ती त्याला डिटेल्स देत असते की सर आपली ही मीटिंग आहे वगैरे. तितक्यात तिथे आता कान्हा येतो आणि या रिसेप्शनिस्टला हॅलो म्हणतो. आता ही रिसेप्शनिस्ट जी मुलगी असते ती सुद्धा आता कान्हाकडे बघतच राहते आणि या रेखाचं फोनकडे लक्षच नसतं. तिकडून परशू हॅलो हॅलोच करत राहतो. आता कान्हाला सुद्धा काही समजत नाही काय करावं म्हणून. तर कान्हा या रिसेप्शनिस्टला म्हणतो, तुम्ही आधी त्यांच्याशी बोलून घ्या. काय ना ते ओरडतात. तरी या मुलीचं म्हणजे रिसेप्शनिस्टचं लक्ष नसतं. तर कान्हा स्वतःच तो फोन आता तिच्या कानाला लावतो आणि लक्ष करून देतो तिचं. तर आता ही रिसेप्शनिस्ट म्हणते परशूला, हो हो सर तुम्हाला मी कळवते नंतर वगैरे. तर बघा मित्रांनो काय होतं, आता कान्हाची येण्याची खबर झाली सुद्धा असते. ती जी मुलगी बाहेर कान्हाला भेटली असते ती सगळ्या ऑफिस स्टाफला सांगत असते. तर मित्रांनो त्यातला जो एक एम्प्लॉई असतो शेखर नावाचा, तो आता म्हणत असतो त्या एम्प्लॉईला जी बाहेर भेटली होती कान्हा आणि सखीला, की मधू उगाच तू फेकाफेकी करू नकोस. तर आता ही मुलगी म्हणजे मधू म्हणते, अरे त्यात फेकायचं काय, आता तो कान्हा आला की कळेल तुम्हाला किती हिरो दिसतो तो. तर हा शेखर सुद्धा म्हणतो, जो एम्प्लॉई असतो ऑफिस मधला, हिरो कसला, झिरो असेल तो झिरो. अगं घर जावे असेच असतात, आयत्या बिड्यावर नागोबा, सगळं आयतं मिळतं ना त्यांना. तर मित्रांनो कान्हाने आता हे सगळं ऐकून घेतलं असतं. त्यानंतर हा जो शेखर आहे तो एका कामासाठी निघाला असतो फाईल घेऊन हातात. त्याचं लक्ष फाईल मध्ये असतं, त्यामुळे त्याचा धक्का कान्हाला लागतो. तर लगेच आता हा शेखर बघतो आणि सॉरी सॉरी करायला लागतो कान्हाला. तर आता कान्हा म्हणतो या शेखरला असे कामच करू नये की ज्यामुळे आपल्याला सॉरी म्हणावं लागेल. तर मित्रांनो हा जो शेखर आहे हा मान खाली टाकून तिथून निघून जातो आणि आता कान्हाला बघून सगळे आपापल्या डेस्कवर जातात काम करण्यासाठी. सगळे आता सगळ्यांच्या मनात कान्हा विषयाशी भीती असते, कारण ऑफकोर्स हा जावई आता सरकारचा. आणि हे बघून आता कान्हा वातावरण शांत आणि थंड करण्याचा प्रयत्न करतो. कान्हा म्हणतो आता सगळ्यांना हसतच, बापरे बाप एकदम टाईट वातावरण झालं ऑफिसमध्ये, अरे तुम्ही टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स. पुढे आता कान्हा सगळ्यांना म्हणतो, मी तुम्हाला माझी ओळख करून देतो, मी कान्हा महाडिक आणि आज ऑफिसमध्ये माझा पहिला दिवस आहे. कान्हा आता सगळ्यांना त्यांची नावं विचारतो. सगळे आता सांगू लागतात. एक मुलगी म्हणते मी नैना, दुसरी म्हणते मी मधू आणि हा जो शेखर आहे याला सुद्धा आता कान्हा विचारतो, तुम्ही कोण. तर हा म्हणतो मी सॉरी. त्याच्या लक्षात येतं, त्यानंतर तो म्हणतो शेखर. कान्हा म्हणतो चांगलं नाव आहे तुमचं, सॉरी शेखर. आणि मग आडनाव काय, तर हा जो शेखर आहे हा रागतच बघत असतो आता कान्हाकडे. पुढे आता कान्हा म्हणतो, अरे गंमत केली हो, बसा सगळे बसा. तर मित्रांनो तितक्यात तिथे या ऑफिस मधला सिनियर मॅनेजर येतो आणि तो एका एम्प्लॉईवर खूप ओरडत असतो. तो त्याला म्हणत असतो, तुला किती वेळा सांगितलं या चाव्यांना हात लावायचा नाही म्हणून, ह्या चाव्या महत्वाच्या आहेत, म्हणजे महत्वाच्याच आहेत, मग तरी ह्या चाव्या घ्यायच्या आधी मला का नाही विचारलं. हा एम्प्लॉई म्हणत असतो, अरे सर मी तुमच्याच कामासाठी घेतल्या होत्या. तर हा मॅनेजर जो असतो, जो सिनियर असतो, तो ओरडत असतो, अरे तरी का घेतल्या ह्या चाव्या, माझ्या परमिशन शिवाय हात लावायचा नाही या चाव्यांना. आता कान्हाचं लक्ष असतं या सगळ्या गोष्टींकडे. तितक्या तिथे आता सरकार येते. परशु आता ऑफकोर्स सरकारची गुलामी नोकरी चाकरी करत असतो. तो आता सरकारचं दार उघडतो, म्हणजे गेट ओपन करतो तो कारचं, आणि उतरल्याबरोबर आता ही इन्स्ट्रक्शन्स देत असते आणि परशूला म्हणत असते, परशू आजच्या आज आपल्या टेंडर बद्दलची माहिती मला दे, त्याचे पॉइंटर्स काढून ठेव. आज स्टाफ आणि तू फक्त आणि फक्त टेंडरचं काम करणार. आता हा परशू बैलासारखा मांडो लावतो आणि पुढे आता सरकार या परशूला म्हणते, मोस्ट इम्पॉर्टंटली नेहमीसारखा बावळटपणा करू नकोस. तर हा परशू म्हणतो, हो सरकार. तर ही मनस्विनी म्हणते, अच्छा कबूल करतोयस का तू बावळटपणा करतोस म्हणून. तर हा परशू होच म्हणतो परत आणि त्यानंतर लगेच म्हणतो, नाही म्हणजे नाही सरकार. याच्या मनात आता सरकारविषयी भीती असते. पुढे आता सरकार म्हणते परशूला, एक काम कर, तू फक्त माझे ऑर्डर्स फॉलो कर, कळलं. तर परशू म्हणतो, हो सरकार. आता सरकार निघत असते. परशू थांबवतो सरकारला आणि म्हणतो, एक मिनिट सरकार, एक बोलायचं होतं. नाही म्हणजे कान्हाला आपल्या ऑफिसमध्ये जॉब देण्यासाठी थोडी घाई नाही का झाली, असं तुम्हाला वाटत नाही. तर सरकार आता परशूकडे अशी लुक देते. तर आता परशू म्हणतो, नाही म्हणजे तुम्ही त्याला ही संधी दिली, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण तो या संधीचं सोनं करेल का, आणि याची काय गॅरंटी सरकार. तर आता ही सरकार म्हणते परशूला, अरे परशू गॅरंटी तर तशी तुझी पण नाहीये, त्यामुळे हा प्रश्न तर तू स्वतःला विचारायला हवास. तर मस्त उत्तर दिले ते मनस्विनीने. पुढे आता ही सरकार परशूला म्हणते, तुला एक आणि 1000 संध्या दिल्यात मी तुला, पण संधीचं सोनं तर लांबचीच गोष्ट, तू नेहमीच संधीची माती करत आलायस. का रे परशू, तुला स्वतःची लाज नाही का वाटत कधी.
तर हा परशु म्हणतो सॉरी सरकार आणि युजलेस म्हणून आता ही सरकार तिथून निघून जाते. पण मित्रांनो तरी हा परशु थांबत नाही आणि हा कान्हाचा अपमान करतो ऑफिसमध्ये आल्याबरोबर. तर मित्रांनो इथे आता सखी घरी आली असते आणि ती तिच्या रूमकडे बघते तर सगळीकडे आता कान्हाचे कपडे असतात, पसारा असतो. हे बघून आता सखीची चिडचिड होते. सखी आता म्हणते काय म्हणावं या बावळट मुलाला, त्या बावळटला मी इतकं समजून सांगितलं तरी पुन्हा तेच, याच्या सवयी बदलण्यात अख्खं आयुष्य नको जायला म्हणजे मिळवलं. तर मित्रांनो त्यानंतर आता सखी सगळं आवरायला घेते. तर मित्रांनो ते सुटकेस घेते आता सखी कान्हाचं आणि त्यामध्ये सगळे कपडे टाकत असते. तर त्यातून आता सखीच्या आईने जे सखीला शॉल घेऊन दिली असते त्याचे गाय वासरूचं जे असतं ना मित्रांनो तुकडा जो आता कान्हाकडे असतो, जो त्याने तो सुटकेस मध्ये ठेवला असतो, तो तुकडा त्या सुटकेस मधनं बाहेर पडतो. जेव्हा सखी कपडे टाकत असते तेव्हा आता रागात असते, हे सगळे कामं करत असते, चिडचिड होत असते तिची. आणि आता सखी म्हणते येऊ दे संध्याकाळी त्या कान्हाला घरी, मग त्याची काही खेर नाही. पूर्ण आता सखी बायकोसारखी वागत असते. तर मित्रांनो इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो. तर आता हा सिनियर मॅनेजर आल्यामुळे सगळे एम्प्लॉईज आता कामाला लागतात. आणि मित्रांनो आता ह्या ज्या दोघी मुली असतात ना, मधू आणि दुसरी कोण, तर ह्या एम्प्लॉईज दोघी मुली गप्पा करत असतात. त्यातली आता ती मधू म्हणते त्या सचिनला पण ना अक्कलच नाहीये, बायकांना कसं त्यांच्या पर्सला अजिबात हात लावलेला चालत नाही तसं नवाते सरांचं आहे. त्यातली ती दुसरी मुलगी म्हणते हो ना, आणि त्यात तो म्हातारा एक वेळेस तो त्याची किडनी देईल पण ती चावी अजिबात नाही. तर मित्रांनो कान्हा आता हे सगळं गपचूप ऐकत असतो. तर मित्रांनो त्यानंतर या सिनियर मॅनेजरला जो ओरडला होता थोड्या वेळ आधीच एका एम्प्लॉईवर, तर कान्हा त्या सिनियर मॅनेजरची भेट घेतो जो तिथेच बसला असतो. पण मात्र कान्हाला स्पेशल कॅबिन मिळतं. तर बघा मित्रांनो काय होतं, कान्हा आता या मॅनेजरला म्हणतो नमस्कार नवाते सर, मी कान्हा महाडिक. तर मित्रांनो चेहऱ्यावरून सुद्धा हे जे सिनियर मॅनेजर आहे नवाते सर हे खडूसच दिसत असतात. कान्हा पुढे सांगू लागतो आजच मी जॉईन झालो, पण काय काय कमाल वातावरण करून ठेवलं तुम्ही ऑफिस मधलं, काय माहोल आहे ऑफिस मधला, सगळा स्टाफ असा कंट्रोल मध्ये ठेवलाय तुम्ही तुमच्या. एखादा घोडेस्वार कसा एखाद्या घोड्याचा लगाम ठेवतो आपल्या हातात, तसंच तुम्ही करून ठेवलंय तुमच्याच हाती ऑफिसची लगाम. ऑफिसचे साहेब नवाते साहेब नवाते साहेब असं आता कान्हा म्हणतो. तर सगळेजण ऐकत असतात एम्प्लॉईज आणि त्या मुली ताड्या वाजवतात आणि म्हणतात वा 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 वा. तितक्यात आता हा परशु येतो आणि तो सगळ्यांना म्हणू लागतो ए काय चाललंय, काय तमाशा चालू आहे इथे. आणि तो सगळ्या एम्प्लॉईज वर भडकतो आता आणि म्हणतो तुम्ही सगळे इथे कशासाठी येता, काम करायला येता की मजा मारायला येता, जरा संधी मिळाली की काम चुकार करायला तुम्ही सगळे मोकळेच, चला लागा कामाला. आता सगळेजण घाबरतात आणि आपापल्या कामाला लागतात. तर बघा मित्रांनो आता कान्हा केबिनकडे जात असतो तर परशु कान्हाला अडवतो आणि म्हणतो ए कुठे चाललायस तू. आता कान्हा लक्ष देत नाही परत समोर जात असतो. तर परत हा परशु कान्हाला अडवतो त्याचा हात मध्ये ठेवून. तर आता कान्हा म्हणतो परशुला अरे परशु काका काय तुमचं ते बोला ना तोंडाने. तर हा परशु म्हणतो ए काका नाही बोलायचं इथे मला आहे ना सर म्हणायचं सर. आणि काय रे कुठे चालला तू. तर कान्हा म्हणतो मी माझ्या कामाला चाललोय डेस्कवर माझ्या. तर आता परशु कान्हावर हसतो आणि म्हणतो तुझा डेस्क. आणि हा परशु कान्हाचा हात पकडतो आणि म्हणतो चल आता मी तुला तुझ्या लायकीप्रमाणे तुझी जागा दाखवतो. आणि बघा मित्रांनो काय होतं, हा परशु कान्हाला एका पिऊन जवळ घेऊन जातो आणि त्याला म्हणतो राजेश आजपासून तुला हा जॉईन झालाय, हा कान्हा आपला नवीन पिऊन आहे. तर आता कान्हाला खूप राग येतो परशुचा. पुढे आता परशु म्हणतो नवीन सिपाई आहे आपला. आणि तो परशु आता असा कमरेवर वगैरे हात ठेवतो आणि कान्हाला म्हणतो चल बस इथे. आणि तो कान्हाला म्हणतो हीच तुझी लायकी. कान्हा आता रागात बघतो या परशुकडे. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हाला या सरकारने नवीन ऑफिस दिलंय खूप विश्वासाने आणि कान्हाने प्रण घेतलाय की एका महिन्याच्या आत कान्हा सरकारला उद्ध्वस्त करणार आहे. आणि दुसरीकडे सखीच्या हाती ते कान्हाचा सुटकेस लागतं. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.